भाजपने शब्द पाळला नाही म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. खासदार संजय राऊतांचा आरोप. भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर शिंदेच मुख्यमंत्री असते, राऊतांचा दावा. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय. सर्व नेत्यांची शिवसेना भवनमध्ये दर मंगळवारी होणार आढावा बैठक. नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच अजेंडा लीक करणाऱ्यांची आता खैर नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम. तर ठाकरे सरकारचा अजेंडा लीक करणारेच तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा दम. चंद्रशेखर बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडला का? संजय राऊतांना संशय. सर्व शिवसेना नेते लवकरच मसाजोगला जाणार असल्याची राऊतांची माहिती. मुंडे धस भेटीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये छेडछाडीची शक्यता. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. भेटीसाठी भाजपने धसांवर दबाव टाकल्याचाही दावा. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी अबू सालेमची माफी मागत मुदतपूर्व सुटकेसाठी हायकोर्टात याचिका. 10 मार्चला याचिकेवर सुनावणी. किल्ले शिवनेरीवर दिमाखदार शासकीय शिवजयंती सोहळा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शिवरायांना मानवंदना. राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या नव्या पुतळ्याची पायाभरणी संपन्न. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी. माजी मंत्री दीपक केसरकरही उपस्थित. शिवजयंतीनिमित्ताने राहुल गांधींच्या पोस्टवरून नवा वाद. महाराजांची जयंती असताना वाहिली श्रद्धांजली तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांची आता शिवरायांपर्यंत मजल. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं बिगुल वाजलं. पाकिस्तान न्यूझीलंड संघामध्ये सलामीची लढत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.